मी फक्त एकदाच असं विचार केला की मला मिळावे एकदा ते. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. मी धनश्री आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आरवला घेऊन मी निघाले होते बेळगावला. काही गोष्टींची खरेदी होती, त्यासोबतच काही कामे देखील होती. आणि ही सुंदरशी कमेंटसुद्धा वाचून घ्या. अशा कमेंट दररोज येत राहतील. गेले पहिल्यांदा तर मला एका सलूनमध्ये जायचं होतं, कारण हेअर कलर करायचा होता. मी हेअर कलर आणला नाही. गावामध्ये हेअर कलर्स तेवढे मिळत नाही जो मला हवा येतो. हेअर कलर करता करता तेवढा जास्त वेळ होता म्हटल्यानंतर त्या वेळामध्ये पेडिक्युअरसुद्धा करून घेतलं. हे दोन्ही पाय माझेच आहेत. मसाजचा किती छान उपयोग होतो बघा. इन्स्टंट ग्लो मिळतो मसाजने. म्हणूनच आठवड्यातून एकदा ते दोनदा फेस मसाज तरी केलाच पाहिजेत. आणि बॉडी मसाजसुद्धा जर तुम्हाला जमत असेल तर. आणि त्याच्यानंतर केस छान क्लीन केले, मस्त वाटत होते. लॅविश म्हणून सलोन आहे, हे माझ्या मैत्रिणीने मला सजेस्ट केलं. ती इथे नेहमी जाते. आणि टिळकवाडी इथे खानापूर रोडच्या साईडला आहे, मांगल्य मॉलच्या एक्झॅक्ट समोर ऑपोजिट साईडला. छान त्याने हेअर कलर करून दिला. सर्व्हिसही खूप छान होती. खुश होऊन मी बाहेर पडले. सकाळी एकतर माझी मैत्रीण काजल म्हणून आहे, तर तिने जिथे सांगितलं होतं सलोन एक, तर तिथे गेले. पोवाडमध्ये कलर सहसा करत नाही केसांना. आणि माझ्याकडे आत्ता मागवण्यासारखं नाही, गावामध्ये जास्त करून डाई मिळतात, तर ते उपयोगाचं नाही. ऑनलाईन मागवायचं म्हटलं तर तेवढा वेळ नव्हता आणि मला आधी आठवणीत पण नव्हतं. मग तिथे गेले. लॅविश म्हणून एक आहे, चांगलं होतं. कारण काजल तिथं जाते म्हटल्यानंतर तिनं अश्युरिटी दिली होती की धनश्री ते चांगलं आहे म्हणून. तिथे गेले होते आणि तिथं मग हेअर कलर फक्त केला आणि पेडिक्युअर करून आले. कारण हेअर कलर केल्यानंतर एक 40 मिनटं बसावं लागतं. तेवढा टाईम काय करणार म्हटलं, जरा पायांना मसाज दिला, जरा रिलॅक्स वाटेल. आणि त्यानंतर मग इथं आरवची एक गोष्ट होती ती करायची, तर तिथे आले. तिथून मग आता नाश्ता केला, कारण आम्ही सकाळी भाकरी खाऊन बाहेर पडलेलो, फक्त एकच भाकरी खाल्लेली. आणि आता जवळजवळ 3:30 वाजले. मग भाकरी खाऊन आता बाहेर पडलो. आता चाललो आहे जिथं मला प्युरिफायर बघायचं आहे घरासाठी, तर तिकडे क्रोमामध्ये बेळगावच्या इथं. तर प्युरिफायर बघून ते घेऊन जायचं आहे. ओके. आणि कालच्या व्हिडिओमध्ये खूप जणांनी सांगितलं की शेगडी त्यांना आवडली, छान आहे. काही जणांनी खूप साऱ्या गोष्टी शेअर पण केल्या, त्याबद्दल थँक्यू. चलो बाकीच्या गोष्टी मी नंतर शेअर करते, आधी जाऊन बघूयात. वॉटर प्युरिफायर आणि मिक्सर बघण्यासाठी मी इथे आले. सुरुवात क्रोमापासून, माझ्या आरूपासून. बेळगावमधील हे क्रोमा सेंटर खूप मोठं आहे. खूप सारे प्रोडक्ट्स इथे बघितले. वॉटर प्युरिफायर त्यांच्याकडे इथे स्टॉकमध्ये नव्हतं, कोल्हापूरला स्टॉकमध्ये होतं. म्हटल्यानंतर इथूनच मी कोल्हापूरला बुकिंग केलं. ऑलरेडी माझ्याकडे नंबर होता. आणि त्यानंतर हे मिक्सर जे आहे ते फक्त मी इथून कलेक्ट केलं आणि ते घेऊन मग निघाले. मध्येच विनूने 1-2 गोष्टी आणायला सांगितलं होत्या, तेही मी चेक करत होते की कुठे ते शॉप दिसतं का म्हणून. आणि त्यानंतर मग आम्ही निघालो जवळ. काय शूट घेऊ? डोंगर? काय ते डोंगर, काय ते झाडी, हे घेऊ आहे शूट. कसं दिसायला लागले ते? तिथून कसं दिसत होतं, जेव्हा काढली तेव्हा चांगला दिसलं असतं ते गाडं. छान दिसायला लागले की हेच आहे गाव. म्हणूनच तुला आणलं इकडे. जरा गाव काय असते कळेल तुला. ऊस खायचा माहित नाही तुला कसा. आता आम्ही आलोय कौलग्यामध्ये. जर कुणाला माहीत असेल कौलगी गाव. मम्मी गुरुवारी गेली होती, मी तिला विळी पाहिजे होती मला घरात, तर ते आणायला सांगितलं होतं. मग ते जे विकायला येतं त्यांनी बोलले की तुम्ही गावातून येऊन घेऊन जा, कारण आणलेली नाही म्हणून. नाहीतर मग गुरुवारी. सुब्राव सुतार कोण? सुब्राव सुतार का मारुती सुतार? मारुती सुतार पाठीमागचं घर. मी म्हटलं की तुम्हाला मारुती सुतार म्हटली म्हणून मम्मी. तर त्यांच्याकडून तर विळी घेऊन जायचं म्हणून कौलगी गावात आलोय. बुक्क्याळ गाव. हे इकडे बुक्क्याळ गाव जवळ येते गाव. बुक्कीहाळ. बुक्क्याळ नाही, बुक्कीहाळ नाव आहे. चलो विळी घेऊन जा. इकडच्या साईडला खाली बुक्कीहाळ गाव, हे कौलगी गाव. तर इथं मी आता विळी घ्यायला आले, घराची लागणार आहे ती. आलो इथं. काकांच्या ओळखीच्या आहेत, सगळीकडे जाईन तिथं. काय का काकांनी सांगितले घर. आता घेऊया. बोललेले गुरुवारी तर आत्ता इथं नाही आहे, तुम्ही घरी येऊन घेऊन जा. म्हणजे तयार करायला पाहिजे होती. बरोबर. तयार करून ठेवतील, गुरुवारी घेऊन येतील कोवाडमध्ये बाजारात. माझी मम्मी किंवा भाऊ कोणी रिसीव्ह करेल, मग घेईल.
नंबर देतो मी, घ्या की मग. सांगा. फोन लावून मग काय नंबर दिला त्यांनी. मशा जायला लागला, थांबा. ते नंदेचा मुलगा आलेला आहे. त्यांनी जातील आता, इथून गोवा जवळ आहे म्हटलं त्यांनी जातात. काय गेलंय होय. आता बघितली फी तयार नाहीये, मग आता तयार करून त्यांना गुरुवारी घेऊन यायला सांगितलंय बाजारात. तिथून मग आता रिसिव्ह करतील कोणतरी. आता घरी येऊन पोहोचले. थोडासा चहा घेणार. वॉच जवळून दाखवून वगैरे ते असं आहे वॉच. तुम्ही मला वाचायला असेल. वॉच असं थोडंसं फ्रेश होते, कारण दिवसभर खूप थकवा आलाय. आणि त्यानंतर आपला ब्लॉग कंटिन्यू करूयात. बरं, आता जरा फ्रेश होऊन बसले, देवासमोर नमस्कार केला. की आता जे मिक्सर घेतलेला आहे, तर माझ्या घरातल्यांच्या सगळ्यांचं असं होतं की धनू आणि आम्ही गिफ्ट आम्हाला द्यायचं, तर तुला काय काय घरात इसेन्शियल लागते. मिक्सर घेतला. मग माझ्या घरच्यांचं असं होतं की तुला जे जे हवं आहे ते सांग, ते आम्ही एक एक गिफ्ट करतो. आणि माझं असं की घ्यायचे ना गोष्ट तर मनासारखी घ्यायची असं चाललंय. आणि ते सांगा म्हणून मग कसं सांगणार की तुम्ही हे घ्या, तुम्ही ते घ्या, तर ते मला होत नाही. मी म्हटलं कुणाला तुम्ही कुणीच काही घेऊ नका म्हटलं, आणि मी घेतो म्हटलं. कारण ते सांगायला कसं तरी वाटतं की हे घ्या, तुम्ही ते घ्या. हक्काच्या माणसानं तर मावशी तरी अशी बसली की तुला काय पाहिजे ते सांग, ते मी घेणार, तुला काय हवं आहे ते सांग. मला वाटलं काय सांगायचं कसं. आणि तेव्हा माझा स्वभाव नाही की तुम्ही माझ्यासाठी हे करा, तुम्ही माझ्यासाठी ते करा. मी माझे चेष्टे हां तुम्ही ते करा, तुम्ही करा असं म्हणू शकते, पण ते मला आतून असं होत नाही की कोणाला असं सांगावं की हे करा, हे घेऊन या. मी घेऊ शकते तर मग कशाला. पण मी म्हटलं तुम्हाला जे वाटतं, तुम्हाला जसं वाटतं मनापासून तुम्ही ते करू शकता. मी असं नाही सांगणार कोणाला की तुम्ही हे घ्या, तुम्ही ते घ्या म्हणून. आत्याने म्हणत होते, छोटे आत्या, की मी पंखा वगैरे घरात आता 6 रूम आहे तर पंखे वगैरे घेतो, पण ॲक्च्युअलमध्ये तिथं जे पंखा लागणार आहे किंवा ह्या त्या गोष्टी वेगळ्याच आहेत त्या आपण. म्हणून मी म्हटलं आत्याला की नको आत्या. आणि तरी पण ती मगाशी फोन केलेली, मग तिला आता फोन करून सांगायचं मला अशा काही गोष्टी चालल्यात. म्हणजे हे सगळं घराचं चाललं आहे, बाकी छोट्या मोठ्या गोष्टी मी केलेल्या. आणि मला अजून एक गोष्ट इथं खूप नम्रपणे सांगायची आहे. मी खूप मेहनत घेतली इथपर्यंत येण्यासाठी, आणि हे मी नेहमीच सांगत असते, कारण माझ्यासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, स्वतःचं घर होणं. कारण अशा व्यक्ती हे माझं जी भावना समजू शकतात, ज्या व्यक्तींनी म्हणजे स्वतःच्या हिमतीवरती नवरा बायको मिळून त्यांनी स्वतःचं घर केलेलं आहे, खूप साऱ्या गोष्टी झेलून. त्या स्त्रिया नक्कीच माझं म्हणणं समजून घेऊ शकतात. आणि जेव्हा अशा गोष्टी होतात ना आयुष्यात, तेव्हा आपण खूप एक्सायटेड असतो की अरे आपलं घर कसं सजूया. मुंबईचं घरी जेव्हा पहिल्यांदा रिनोव्हेट झालं तेव्हा मी खूप खुश होते. मी खूप मनापासून सजवलेलं आहे ते घर. आणि आता हे सुद्धा, हे तर माझ्यासाठी खूप हे आहे, ते तर माझंच घर आहे, पण हे मी आणि सचिननी स्वतः घेतलेलं घर आहे. आणि त्यासाठी माझी खूप एक्साइटमेंट आहे या गोष्टी. आणि त्या मी प्रत्येक ब्लॉगमधून तुमच्याशी शेअर करते की मी हे घेतलं, मी ते घेतलं. आणि तुम्ही जवळच्या मैत्रिणी म्हणून माझ्याशी माझं कौतुकही करता किंवा सांगताय, धनू आणि ही शेगडी छान घेतलीस, मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं मस्त घेतलीस, आणि तू साडी छान नेस बघ. मला तेव्हा खूप भारी वाटतं की म्हणजे मी ह्या लोकांना ओळखत नाही, समोरून जे आहे ते त्यांनी मला ओळखतात, पण मी ओळखत नाही. फक्त व्लॉग थ्रू किंवा मेसेज थ्रू आमचं बोलणं जे आहे, इंट्रॅक्शन जे होतं, तरी पण थोड्या भावना पोचतात. पण मी हे बोलायचं टाळलेलं. पण काही लोक अशी पण आहेत, म्हणजे काही स्त्रिया, काही म्हणजे 1-2 असं, आणि त्यांना एवढं इम्पॉर्टन्स द्यायचं नाही आहे मला. पण तरीसुद्धा मी सांगते, मी आवडत नसेन तुम्हाला तर तुम्ही स्क्रोल करा व्हिडिओ, आणि दुसऱ्यांचे व्लॉग्स तुम्ही बघू शकता. इवन पाचीपोटं समान नसतं हेही मला माहिती आहे की मी कुणाला नावडू पण शकते, कुणाला माझं बोलणं आवडणार नाही, कुणाला माझं कुठल्याच गोष्टी आवडणार नाहीत, कुणाला मी अति आवडू शकते, ते ठीक आहे. पण कधी कधी ना काहीही कुणाला वाईट बोलण्यापेक्षा काहीच न बोललेलं बरं. देवानं तोंड दिलं आहे आपल्याला, तर ते चांगल्यासाठीच बोलावं, चांगले शब्दच काढावे. कारण तुमचे शब्द तुमचं भविष्य ठरवतात. तुमचे शब्द म्हणजे तुमची एनर्जी आहे. जी एनर्जी तुम्ही दुसऱ्यांना देता तीच एनर्जी तुमच्याकडे सुद्धा येते. मी या गोष्टीला खूप मानते, कारण मी माझ्या आयुष्यात जी बनलेलं आहे तेव्हा मी नेहमी तुम्हाला म्हणते की स्वामी तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. हे जेव्हा आपण दुसऱ्यांना आशीर्वाद देतो ना, तेव्हा आपल्याकडे सुद्धा ते येतात. म्हणून मी सांगते की मला कुणालाही अशी निगेटिव्ह एनर्जी किंवा अशी हे आली ना कुणाची, तर मला त्या गोष्टीनं असं हे होतं की म्हणजे लोकांना असं काय आहे की दुसऱ्यांना खुश बघितल्यानंतर ह्यांना त्रास का होतो, अशी पण लोकं का आहेत जगात.
मला तर हे बघा, मी IAS-IPSचं बनू शकले नाही, माझं लहानपणीपासून स्वप्न होतं. पण जेव्हा जेव्हा एखादी मुलगी ह्या असं IAS-IPSचं दिसतं, मला इतकं भारी वाटतं. मी त्यांचे स्टेटस ठेवते किंवा मनापासून ते भारी वाटतं, की खूप छान, की बनल्यात, ह्या मुली बनल्यात, त्या पुढे जातात. मग असं का काहींना हे होत नाही, भावना त्या होत नाहीत, की एखाद्याला आयुष्यात काहीतरी अचीव करताना बघून किंवा एखादा माणूस खुश झाल्यानंतर दुःख कसं होतं एखाद्याला, की एखाद्यानं काहीतरी अचीव केलं, एखाद्या काही त्याच्या आयुष्यामध्ये चांगलं करतो, हे बघून दुसऱ्याला वाईट कसं वाटू शकते, ही भावनाच कशी येऊ शकते, हा मी विचार करते कधी-कधी. मला एकटीने कमेंट टाकली, की तुम्ही का बोलवलं नाही सबस्क्रायबरना सगळं. एकतर मी माझ्या ह्याची तारीख मी डिस्क्लोज केलेली नाही आहे अजून. रिझन एकच आहे, की प्रायव्हसी. आणि दुसरं अजून एक गोष्ट, की तुम्ही का बोलवलं नाही, तुम्ही सांगितलंच नाही सबस्क्रायबरना. मी म्हटलं, की तुम्हाला सगळ्यांचे शुभाशीर्वाद हवेत आणि ते नेहमीच असतात. कारण आपण लोकं व्लॉग थ्रू भेटतो. व्लॉग थ्रू सगळ्या गोष्टी शेअर करतो. आता वास्तुशांती हा सोहळा एक फॅमिलीचा सोहळा असतो, खाजगी सोहळा असतो. ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि तुम्ही व्लॉग थ्रू माझ्यासोबत असणारच आहात, कारण मी या सगळ्या गोष्टी शेअर करणारच आहे. कारण मी सोशल मीडियावरती जेव्हा लोकं येतात किंवा एखादा बिझनेस स्टार्ट करतात, तेव्हा लोकांच्या सपोर्टशिवाय तो होत नाही. इवन कुठल्यातरी आता आपण एखादा ऑफलाईन जेव्हा आपण बिझनेस टाकतो, तेव्हा लोकांच्या सपोर्टनंतरच तो बिझनेस, कोणताही बिझनेस असू दे, अंबानी सुद्धा जे आहेत ते लोकांच्या सपोर्टमुळेच मोठे झालेत, कोणीही असू देत. पण सोशल मीडियावरती किती गोष्टी शेअर करायच्या, किती नाही, आणि ज्याच्यामुळे आपल्या फॅमिलीला प्रॉब्लेम येऊ शकतो. असा एक प्रॉब्लेम येऊन पण गेलेला आहे मला. मी घरी नसताना मुंबईच्या घरचा हे पत्ता डिस्क्लोज झाल्यामुळे किती प्रॉब्लेम आले ते मला माहिती आहे, मला किती टेन्शन आलं. त्यामुळे मी ह्या गोष्टी नाही डिस्क्लोज करत, घरचा पत्ता किंवा वास्तुशांती कधी आहे किंवा काय आहे हे नाही मी डिस्क्लोज केलं. कारण ह्या गोष्टी मी सांगणारच आहे तुम्हाला ब्लॉगमधून, तुम्हाला सगळ्या गोष्टी कळणार. आणि जे माझे रिअल फॅमिली मेंबर आहेत, की जे मला नेहमी म्हणतात, की धनश्री तू पुढे जाताना बघून आम्हाला बरं वाटते, तर ते लोक हे समजून घेऊच शकतात. पण अशाही काही आहेत ज्या मुद्दामून म्हणजे त्रास देण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा वाटतं, की मला माझी भावकी किंवा आजूबाजूच्या लोकांचा कुठलाच कधी त्रास नाही, पण अशा स्त्रिया ज्या आयुष्यामध्ये स्वतः काहीतरी त्रास आहे त्यांना आणि त्यांच्या किंवा एखादी गोष्ट बघितल्यानंतर जो त्रास देऊ बघतात ना, त्यामुळे वाईट वाटतं, की एखाद्याचा आनंद बघून तुम्ही स्वतः खुश व्हायला शिका. तुमच्या आयुष्यातसुद्धा असे अनमोल क्षण, आनंदाचे क्षण येतात. एनर्जी ती येते. जसं तुम्ही दुसऱ्यांना आशीर्वाद देताना, कुठल्याही गोष्टींसाठी शुभेच्छा देता, दुसरं खुश झालं तर आपणही खुश होतो. तुमच्या आयुष्यात तसे खुशीचे जे हास्याचे क्षण असू दे, आनंदाचे क्षण असेल, ते येतातच. शब्द म्हणजे तुमची एनर्जी आहे. तुमच्या तोंडातून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द तुमची एनर्जी आहे आणि तीच एनर्जी तुम्हालासुद्धा मिळते. बोलायचं होतं मला म्हणून मी तुमच्याशी बोलले. ओके, खूप थकले आज दिवसभरात आणि अजूनही काही गोष्टी करायच्यात. थोड्या वेळानं मी परत व्लॉग कंटिन्यू करेन. ते इलेक्ट्रिसिटी गेली होती खूप वेळ आणि त्याच्यामुळे मला जो पार्ट शूट करायचा होता तो करता नाही आला आणि झोप पण आली. आता वेळ पण झालेला आहे, उद्या पण अजून काही कामं आहेत. तर माझी एक गोष्ट घडली ती मी सांगते तुम्हाला, अचानक झालेली. आणि मी नेहमी म्हणजे स्वतःबद्दल नेहमी चांगलं का म्हणावे, मगाशी पण तुम्हाला सांगितलं, माझी खूप इच्छा होती महालक्ष्मीच्या अंगावरची साडी मला मिळावी. आणि मला ते प्रोसेस पण माहीत नव्हती, काही नव्हते, आणि मी फक्त एकदाच असं विचार केला की मला मिळावी एकदा तरी. आपले म्हणजे मला एवढे छान लोक मिळालेत, तर त्याच्यामधले एकट्या आहेत स्वाती म्हणून. तर त्यांनी मला असंच म्हटलं की त्या घेणार होत्या, पण त्यांच्या फॅमिलीमध्ये काहीतरी इश्यू आला आणि त्या घेऊ नाही शकत आहेत. तर त्यांनी मला म्हटलं की धनश्री काम आहे, त्यांनी मला तुमचं नाव आलं डोक्यात आणि तुम्ही घ्याल का? तर म्हटलं ठीक आहे. आणि कोल्हापूरमध्ये तिथं होती ती साडी आणि असं आहे, यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा. मग राजश्रीला मी सांगितलं की तू जाऊन घेऊन येशील का, आणि मला हवी आहे साडी म्हणून. राजश्री गेली, तिने घेऊन आली, तिने फोटोमध्ये मला दाखवली साईडला, तुम्ही बघताय. इतकं भारी वाटलं ना ते. म्हटलं की महालक्ष्मीची सुद्धा आपल्यावरती कृपा आहे आणि तिने सुद्धा आशीर्वाद दिलेला आहे साडीच्या स्वरूपात. तिने सुद्धा भेट देऊन हे आशीर्वाद दिले असं वाटलं. खूप छान वाटलं, मस्त वाटलं आणि भारी वाटलं. काम आहेत, चांगलं वाटलं गोष्टी त्या. तर ती आता कधी मिळते काय माहीत, राजश्री येईल तेव्हा येताना घेऊन येईल साडी ती. तिला म्हटलं फोटो वगैरे पाठव मला बघायचे. आणि मी म्हणजे माझ्या वास्तुशांतीला साडी नेसायची पिवळ्या रंगाची घ्यायची म्हणून मी विचार केलेला अगोदर खूप आधी, आणि मला त्या सगळ्या गडबडीमध्ये लक्षात नाही राहिलं. आणि जी साडी मी अगोदर अशा घेऊन ठेवल्या होत्या तर त्यातलीच मी एक नेसायची ठरली, जी तुम्ही सिलेक्ट केली, सांगितली की धनश्री तू ही नेस म्हणून. आणि ही पिवळी साडी पण आली माझ्याकडे. तर मग बघूया आता काय काय. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. हाईपसुद्धा करा. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.